आज आपण जाणून घेणार आहोत आर-बी-आय विषयी. आर-बी-आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. विल रॉजर्स म्हणतात, अग्नी व चक्रानंतर मध्यवर्ती बँक हा मानवाने शोधून काढलेला तिसरा महत्त्वाचा शोध आहे. इसवी सन 1656ला रिस्क बँक ऑफ स्वीडन ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापन झाली. त्यानंतर 1694मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ इंग्लंड ही खऱ्या अर्थाने जगातील पहिली मध्यवर्ती बँक मानली जाते. आता आपण बघूयात मध्यवर्ती बँकेचे स्वरूप व वैशिष्ट्ये. ती देशाची सर्वोच्च वित्तीय संस्था असते. मध्यवर्ती बँक सहसा सरकारच्या मालकीची असते, मात्र राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांशी स्पर्धा करत नाही. मध्यवर्ती बँकेचा हेतू फक्त नफा कमविणे नसतो. आता आपण बघूयात आर-बी-आयची स्थापना आणि राष्ट्रीयकरण. भारतात मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस फर्स्टली गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जने केली होती. त्यांनी जनरल बँक ऑफ बेंगॉल अँड बिहार या नावाने बँक स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. 1926ला हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या दी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर-बी-आय असे नाव देण्याची शिफारस केली. रिझर्व्ह बँक ऑफ कायदा 1934ला 6 मार्च 1934 रोजी गव्हर्नर्सची मान्यता मिळाली. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ कायदा 1934 नुसार आर-बी-आयची स्थापना 1 एप्रिल 1935ला करण्यात आली. आर-बी-आयची स्थापना खाजगी भागीदारकांची बँक म्हणून करण्यात आली. भागभांडवल 5 कोटी होते, म्हणजेच प्रत्येक भागाची किंमत 100 रुपये होती. 31 मार्च 1947 पर्यंत ब्रह्मदेश सरकारची बँक म्हणून ती कार्य करत होती. 15 ऑगस्ट 1947 पासून 30 जून 1948 पर्यंत आर-बी-आय पाकिस्तानसाठी मध्यवर्ती बँकेचं काम करत होती. आर-बी-आय व सरकारने निर्माण केलेल्या पैशाला शक्तिशाली पैसा असे म्हणतात. आर-बी-आयचे राष्ट्रीयकरण का करण्यात आले? तर आर-बी-आयच्या सरकारच्या धोरणात सूत्रता असावी, चलनविषयक व बँकविषयक प्रश्न योग्य रीतीने हाताळले जावे, आर-बी-आयची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये, या सर्व कारणांमुळे सी.डी. देशमुख यांनी राष्ट्रीयकरणाबाबतचे विधेयक मांडले व त्यानुसार आर-बी-आय सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण कायदा 1948 या कायद्यानुसार आर-बी-आयचे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले. सरकारने प्रत्येक भागासाठी 118 रुपये 10 आणे देऊन एकूण 5.54 कोटी भागधारकांना वाटले, पण आर-बी-आयचे भांडवल अजूनही 5 कोटी रुपयेच आहे. आता आपण बघूयात आर-बी-आयचे संघटन. स्थापनेच्या वेळी मुख्यालय कलकत्ता म्हणजे 1935 ते 1937 पर्यंत होते. त्यानंतर 1937 पासून मुंबई येथे आले. आर-बी-आयच्या मध्यवर्ती संचालक मंडळात 20 सदस्य असतात. पूर्वी 16 असायचे. तर 20 सदस्यांमधून 15 सदस्यांची नेमणूक केंद्र शासनाद्वारे होते. कालावधी असतो त्यांचा 4 वर्षासाठी आणि निवृत्ती वय 60 वर्ष आहे. त्यानंतर उरलेले 5 सदस्य, त्यात 4 डेप्युटी असतात तर 1 गव्हर्नर असतो. तर त्यांची नेमणूक केंद्र सरकाराद्वारे होते. कालावधी असतो 5 वर्षासाठी. निवृत्ती वय असतं 62 वर्ष आणि पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. गव्हर्नर हा आर-बी-आयचा मुख्य अधिकारी असतो. आता गव्हर्नर बघितला तर रघुराम राजन हे 23वे होते. 2015ला त्यांना अवॉर्ड मिळाला होता, बेस्ट सेंट्रल बँक गव्हर्नर अवॉर्ड लंडनकडून. त्यानंतर पहिले गव्हर्नर बघितले तर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ होते. सर्वाधिक काळ बेनेगल रामराव 1949 ते 1957 पर्यंत होते. पहिले भारतीय गव्हर्नर बघितले तर ते सी.डी. देशमुख होते. 1943 तर 49 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. ते आर-बी-आयचे राष्ट्रीयकरण अर्थमंत्री प्लस 1944 ब्रेटन वूड परिषदेचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्यानंतर आर-बी-आय मालमत्ता देयतेचे विभाजन भारत व पाकिस्तान यामध्ये केले. सध्याचे गव्हर्नर जनरल बघितले तर संजय मल्होत्रा आहेत, म्हणजे 2025-26चे. आता आपण बघूयात आर-बी-आयची स्थानिक मंडळे, जी 4 आहेत. सगळ्यात आधी तर मुंबई, त्यानंतर कलकत्ता, त्यानंतर चेन्नई आणि चौथी येथे दिल्ली. प्रत्येक स्थानिक मंडळात केंद्र सरकाराद्वारे नेमलेली 4 वर्षासाठी 5 सभासदांचा समावेश होतो. पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. नेमणूक कार्य सरकार करते. कार्यकाळ 4 वर्षाचा असतो. मध्यवर्ती मंडळाने दरवर्षी आपल्या कमीत कमी 6 सभा घेतल्या पाहिजे. आर-बी-आयची विभागीय कार्यालये 27 आहेत, जी मुख्यतः राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी आहेत. यापैकी महाराष्ट्रात 1 मुंबई आहे, त्यानंतर बेलापूर जे नवी मुंबईचं आहे, त्यानंतर नागपूर हे आहे. जेथे आर-बी-आयचे कार्यालय नाही तेथे एस-बी-आय ही आर-बी-आयची प्रतिनिधी असते. आता आपण बघूयात आर-बी-आयची प्रशिक्षण संस्था, ज्या 5 आहेत. त्यात सगळ्यात आधी येतं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग पुणे 1969चं, त्यानंतर आर-बी-आय स्टाफ कॉलेज चेन्नईचं 1963चं, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर बँक मॅनेजमेंट पुण्याला आहे ते 1969चं, त्यानंतर इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च गोरेगाव मुंबईचं 1987चं आहे ते, त्यानंतर इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलप अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी हैदराबादचं
ते 1996चं आहे. त्यानंतर RBIचे जमा खर्चाचे आणि ताळेबंदाचे वर्ष 1 जुलै तर 30 जूनपर्यंत असतं. म्हणजे हे 11 मार्च 1940 पासून सुरू आहे. पूर्वी जानेवारी ते डिसेंबर असायचं. RBIचे अंतिम उद्दिष्ट स्थैर्यासह आर्थिक वाढ साध्य करणे हे आहे. RBI कायदा 1934च्या सेक्शन 22 नुसार 1 रुपयाचे नाणे, 1 रुपयाची नोट व इतर नाणी वगळता सर्व चलन छापण्याचा तसेच प्रस्तुत करण्याचा मक्तेदारीचा अधिकार RBI कडे असतो. म्हणजे 1 रुपयाचं नाणं ते छापत नाही, 1 रुपयाची नोट नाही आणि इतर कोणतंच कॉईन RBI कडून मिळत नाही. भारतात चलन निर्मितीसाठी 1929 तर 1957 पर्यंत प्रमाण निधी पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीत एकूण चलनाचे 40% भाग सोन्याच्या स्वरूपात ठेवून चलनाला आधार दिलेला होता. पण 1957 पासून सरकार चलन निर्मितीसाठी किमान निधी पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या अंतर्गत भारतीय चलनाला आधार म्हणून 200 कोटी रुपयांचा किमान निधी ठेवण्यात आला आहे. आता आपण बघूयात जमा खर्चाचे वर्ष. RBIचं 1 जुलै तर 30 जून असतं. त्यानंतर वर्ल्ड बँकचं 1 जुलै तर 30 जून, त्यानंतर IMFचं 1 मे तर 30 एप्रिलपर्यंत, त्यानंतर व्यापारी बँकांचं 1 एप्रिल तर 31 मार्च आणि नाबार्डचं 1 जुलै तर 30 जून असतं. त्या 200 कोटींपैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात असतं, म्हणजे 62.50 रुपये तोळा याप्रमाणे, आणि 85 कोटी परकीय सरकारी कर्जरोखे असतात. आता आपण बघूयात निरसनगृह म्हणजेच समाजशोधक गृह. निरसनगृह म्हणजे आंतरबँक व्यवहाराची पूर्तता करणारे केंद्र होय. RBIची शाखा नसलेल्या ठिकाणी SBI ही RBIची प्रतिनिधित्व करते. रुपयाचा विनिमय दर स्थिर राखण्यासाठी RBI जे धोरण वापरते त्याला स्टरलायझेशन पॉलिसी म्हणतात. भारतीय बँकिंग संहिता व मानक मंडळ, ज्याची स्थापना 2005ला झाली, मुख्य कार्यालय बांद्रा कुर्ला संकुल, मुंबई येथे आहे. यांचं कार्य असतं बँकांची आपल्या ग्राहकाप्रती वर्तवणूक योग्य होण्यासाठी सर्वंकष आचारसंहिता तयार करणे व त्याचे पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवणे. आता आपण बघूयात बँकेच्या कार्यपद्धतींवरती नियंत्रण. बँकेच्या वापरासाठी आवश्यक स्थावर मालमत्तेव्यतिरिक्त इतर स्थावर मालमत्ता धारण केल्यास 7 वर्षाच्या आत तिची विल्हेवाट लावणे आवश्यक असते. कोणत्याही कंपनीच्या भागभांडवलापैकी 30% अधिक भागभांडवल बँकेला धारण करता येत नाही. मुंबई शेअर बाजारात 2001 मध्ये केलेल्या वादग्रस्त व्यवहारामुळे धोक्यात आलेल्या ग्लोबल ट्रस्ट बँकेचे विलिनीकरण 24 जुलै 2004 रोजी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँकेत करण्यात आले. RBIने भारतीय वित्तीय व्यवस्थेचे काटेकोर पर्यवेक्षण व नियंत्रण करण्यासाठी 16 नोव्हेंबर 1994 रोजी वित्तीय पर्यवेक्षक मंडळाची स्थापना केली, जिचे अध्यक्ष होते RBIचे गव्हर्नर. 1982 मध्ये भारत सरकारने एक्झिम बँकेची स्थापना केली. ती परकीय व्यापारास वित्तपुरवठा होण्यासाठी शिखर बँक म्हणून कार्य करते. एप्रिल 2014 पासून RBIने तिमाही पाणी व्यवस्थेच्या जागी द्वैमासिक धोरण चक्र स्वीकारले आहे. त्यानुसार आर्थिक वर्षात दर 2 महिन्यांनी मौद्रिक धोरण जाहीर करण्यात येत आहे. संख्यात्मक साधने पतचलनाचे आकारमान ठरवतात तर गुणात्मक साधने पतचलनाची दिशा ठरवतात. आता आपण बघूयात पतनियंत्रणाची साधने, ज्याच्यात सगळ्यात आधी येतं बँक दर. RBI व्यापारी बँकांना ज्या दराने अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते त्याला बँक दर म्हणतात. ज्या दराने RBI व्यापारी बँकांच्या हुंडा, विनिमयपत्रे व इतर व्यापारी विपत्रांची पुनर्वटवणूक करते म्हणून बँक दराला पुनर्वटवणीचा दर असंही म्हणतात. 29 एप्रिल 2003 ते 13 फेब्रुवारी 2012 पर्यंत बँक दर जवळजवळ 6% स्थिर होता, पण 13 फेब्रुवारी 2012 रोजी 9% करण्यात आला. आता आपण बघूयात CRR प्लस SLR. या 2 साधनांचा वापर करून RBI बँकांच्या हातातील पैशांच्या प्रमाणावरती नियंत्रण प्राप्त करत असते. हे दोन्ही निधी बँकांवर कायद्याने बंधनकारक असतात म्हणून त्यांना वैधानिक राखीव निधी आवश्यकता असेही संबोधले जाते. सुरुवात करूयात आपण CRR पासून, म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशन, रोख राखीव प्रमाण. सर्व व्यापारी बँकांवर बंधन RBI ॲक्ट 1934च्या सेक्शन 42 फर्स्ट नुसार असते. बिगर अनुसूचित बँका CRRचा निधी स्वतःजवळ ठेवू शकतात. 1962 पासून 3 ते 15% या दरम्यान बदलण्याचे अधिकार होते. जानेवारी 2007 पासून 3% कमीत कमी व 15% किंवा त्याहून अधिक कितीही ठेवू शकते. सध्या CRR 3% इतका आहे. आता आपण बघूयात SLR म्हणजेच वैधानिक रोखता प्रमाण. सर्व व्यापारी बँकांवर बंधन
बँकिंग रेग्युलेटिंग ॲक्ट 1949च्या सेक्शन 24 नुसार असते. बहुतेक बँका SLRच्या प्रमाणा इतक्या ठेवी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवून SLRचे प्रमाण साध्य करतात. 1962 साली 25% तर 40% दरम्यान होते. जानेवारी 2007 पासून 25% कमी व 40% जास्त कितीही ठेवू शकते. अनेक वर्ष 25% होते. सध्या SLR 18% आहे. खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार आपण बघूयात आता. त्यालाच ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतात. म्हणजेच व्यापक अर्थाने RBIने सरकारी रोखे, व्यापारी हुंड्या, परकीय चलन, सोने इत्यादींची केलेली खरेदी विक्री होय. पण संकुचित अर्थाने बघितलं तर सरकारी कर्ज रोख्याची खरेदी विक्री म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन होय. आता कोणाकोणाचं होतं तर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था. पण सध्या फक्त केंद्र सरकारच्या रोख्यांची खरेदी विक्री केली जाते. तेजीच्या काळात RBI सरकारी रोख्यांची विक्री करते. आता आपण बघूयात रेपो रेट म्हणजेच व्यापारी बँकांना कर्ज देते. रेपो रेटचा अर्थ रिपर्चेस ऑब्लिगेशन होतं म्हणजेच पुनर्खरेदी बंधन. या व्यवहारांतर्गत वस्तूची आज विक्री केल्यास ठराविक कालावधीनंतर आधीच ठरवलेल्या दराने त्या वस्तूची पुनर्खरेदी केली जाते. रेपो व्यवहार हे लिक्विडिटी ॲडजस्टमेंटल फॅसिलिटी म्हणजे LAF अंतर्गत हाती घेतले जातात. आता आपण बघूयात मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे MSF. RBIने 3 मे 2011 रोजी जाहीर केले. या सुविधेनुसार व्यापारी बँका आपल्या निव्वळ देयतांच्या 2% रकमेची कर्जे 24 तासांसाठी घेऊ शकतात. सध्या या कर्जावरील व्याजदर रेपो दरांपेक्षा 1% अधिक असतो. आता आपण बघूयात डॉक्टर उर्जित पटेल समिती, जिची स्थापना झाली होती 12 सप्टेंबर 2013ला. कशासाठी तर मौद्रिक धोरण आराखडा बळकट करण्यासाठी. अहवाल सादर झाला होता जानेवारी 2014ला. समितीचा उद्देश होता सध्याचं मौद्रिक धोरणाचा आराखडा पारदर्शक व बळकट करण्यासाठी शिफारशी करणे. तर त्यात शिफारशी होत्या मौद्रिक धोरण आराखड्यासाठी लक्ष्य म्हणून ग्राहक किंमत निर्देशांक एकत्रितचा वापर करण्यात यावा. मौद्रिक धोरण समिती स्थापन करण्यात यावी, जिच्यात 5 सदस्य असावे, 2 बाहेरील सदस्य आणि अध्यक्ष RBIचे गव्हर्नर. ओव्हरनाईट रेपोऐवजी टर्म रेपोचा वापर करण्यात यावा. आता आपण बघूयात मौद्रिक धोरण समिती म्हणजे MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटी स्थापन केली होती उर्जित पटेल समितीच्या शिफारशीनुसार. जी 6 सदस्यीय समिती होती त्यात 3 RBIचे मेंबर्स होते. त्यात गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि संचालक मंडळाने नेमलेले आणि 3 जे होते ते भारत सरकारामार्फत नेमलेले होते. त्यांचा कार्यकाळ होता 4 वर्ष आणि ते पुनर्नेमणुकीस पात्र नव्हते. आता आपण बघूयात RBIची कार्य. परंपरागत कार्य बघितली तर चलन निर्मितीची मक्तेदारी. सरकारची बँक म्हणून कार्य करते. सरकारी रोखे विकून तात्पुरता पैसा मिळवून देते. सरकारचे व परकीय चलनविषयक व्यवहार पाहते. सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन पाहणे. आर्थिक बाबींवर सल्लागार म्हणून काम करणे. आंतरराष्ट्रीय संस्थांवर प्रतिनिधित्व करणे. आता आपण बघूयात बँकांची बँक म्हणून ती काय कार्य करते. CRR सांभाळते. कर्जे व अग्रिम देणे, हुंड्या व वचनचिठ्ठ्या पुनर्वटणी करून वित्तीय मदत करणे, बँकांना मार्गदर्शन करणे किंवा सल्ला देणे. अंतिम ऋणदाता RBI देशातील अंतिम कर्ज देणारी संस्था आहे. आता आपण बघूयात क्लिनिंग हाऊस म्हणजे निरसनगृह किंवा समाशोधन गृह. आंतरबँक व्यवहाराची पूर्तता करणारे केंद्र म्हणजे निरसनगृह होय. आता आपण बघूयात पतनियंत्रण. व्यापारी बँकांवरती असतं. RBI हे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी गुणात्मक प्लस संख्यात्मक साधने असतात. त्यानंतर RBI परकीय चलन साठ्यांवर नियंत्रण ठेवते. त्यानंतर परिवेक्षणात्मक कार्य बघितले RBIचे तर त्यात बँकांना परवाना देणे, शाखा परवाना पद्धती, नवीन शाखा किंवा जागा बदलणे, बँकांची तपासणी, बँकांच्या कार्यपद्धतीचा किंवा व्यवस्थापनावरती नियंत्रण आणणे. 16 नोव्हेंबर 1994ला वित्तीय परिवेक्षण मंडळाची स्थापना केली होती. आता आपण बघूयात मॉनिटरी पॉलिसी ऑफ RBI म्हणजेच मौद्रिक किंवा द्रव्यनीती किंवा चलनविषयक किंवा पैशांचे धोरण. त्याची साधने आहेत 2, संख्यात्मक आणि गुणात्मक. सुरुवात करूयात आपण संख्यात्मक साधनांपासून. तर त्यात बँक दर, रोख राखीव प्रमाण म्हणजेच CRR, वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे SLR, खुल्या बाजारातील खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा OMO, त्यानंतर रेपो व रिझर्व्ह रेपो म्हणजे RRR, त्यानंतर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे MSF येतं. त्यानंतर गुणात्मक साधने बघितली तर त्यात गाळा ठरविणे, कर्जाची रेशनिंग, त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई, नैतिक समजावणी, त्यानंतर आदेशाद्वारे नियंत्रण, त्यानंतर प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष कारवाई हे येतात गुणात्मक साधने. आता आपण बघूयात मॉनिटरी पॉलिसी ऑफ RBIची उद्दिष्ट. तर त्यात देशातील एकूण चलन पुरवण्याचे नियमन व नियंत्रण आणणे,
व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवणे, तेजीमंदीच्या चक्राच्या दुष्परिणाम टाळणे, किंमत पातळीचे स्थैर्य राखणे, रोजगारात वाढ करणे. एप्रिल 2014 पासून द्वैमासिक धोरण चक्र दर 2 महिन्यांनी होते. महाग पैशांचे धोरण पतचलन संकोच आणि त्यानंतर स्वस्त पैशाचे धोरण पतचलन विस्तार. हे आपण बघितले मॉनिटरी पॉलिसी ऑफ आरबीआयची उद्दिष्टे. या सारांत आपण आता थोडी महत्त्वाची माहिती बघूयात. तर त्यात आरबीआय रोखता समायोजन सुविधा बघितल्या तर त्यात आरबीआय रोजच्या रोज बाजारातील रोखता व्यवस्थापन करते, बाजार व्याजदराचे संकेत प्रसारित करते. भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना 2013 तर 14च्या दरम्यान झाली. 2016ला आरबीआय डेप्युटी गव्हर्नर HR खान समिती स्थापन झाली, जिचा उद्देश होता कॉर्पोरेट बंधपत्र बाजार विकसित करणे. अर्थव्यवस्थेत डिअर मनी याचा अर्थ असतो की कर्ज जास्त व्याजदराने उपलब्ध असते. त्यानंतर भारताच्या केंद्रीय बँकेला रिझर्व्ह बँक म्हणतात, कारण ती सर्व अनुसूचित बँकांच्या रोख रकमेचा साठा करते. आरबीआयने 1970 मध्ये डॉ. हजारी यांच्या अध्यक्षतेखाली विभेदित व्याजदराचा विचार करण्यासाठी समिती नेमली होती. आरबीआय संदर्भात प्राधान्य कर्ज पुरवठा क्षेत्र प्रवर्ग, तर त्यात कृषी क्षेत्र येतं, लघु उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्र येतं. हे आपण शॉर्टली जाणून घेतलं आरबीआय विषयी. त्यानंतर आपल्याला भारतीय व्यापार बँक व्यवसाय व इतर काही टॉपिक्स बघायचे आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.